बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. आपण सकाळपासून मीरा भाईंदरच्या बातम्या पाहतोय. मीरा भाईंदर मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते, त्यांना अटक केली जाते. मीरा भाईंदर मध्ये नेमकं चाललंय तरी काय? गेल्या 2-3 महिन्यांपासून मीरा भाईंदर हे अशांत आहे. काय घडतंय मीरा भाईंदर मध्ये? आज मला का कुणास ठाऊक संजय राऊत साहेबांच्या त्या वाक्याची आठवण होते, पेढे वाटा पेढे, पेढे वाटा पेढे, महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा पेढे. संजय राऊत साहेबांचं हे वाक्य आजच्या मीरा भाईंदरच्या आणि त्या अनुषंगाने भविष्यामध्ये अशा अनेक ठिकाणी या चालीरीती, या पद्धती तुम्हाला दिसतील. आज मीरा भाईंदरचा महापौर हा अमराठी बसतोय. डिंपल मेहता नावाच्या मीरा भाईंदरच्या महापौर बसतायत. डिंपल मेहता, मीरा भाईंदर. खरं तर मला मीरा भाईंदरकरांना हा प्रश्न विचारायचा आहे, एकजूट, एकमूठ, वज्रमूठ का दिसली नाही मीरा भाईंदर मध्ये? मराठी माणसाची एकी मीरा भाईंदर मध्ये का दिसली नाही? आजच मीरा भाईंदरच्या ह्या बातमीच्या अगोदर एक बातमी माझ्या पाहण्यात आली आणि ही बातमी होती मुंबईतली. मुंबईमध्ये भाजपाचे एक आमदार तमिळ सेल्वन नावाचे हे आमदार, आता हा धार्मिक रॅली म्हणता येईल काय होती, पण त्याच्यानंतर जे काही भाषण केलं त्यांनी, ते भाषण हे धार्मिक नव्हतं. म्हणजे काही दिवसांपूर्वी अण्णामलाई नावाचा कोणीतरी, तामिळनाडूचा कोणतरी ह्यांचा नेता आला होता, अण्णामलाईच काहीतरी. ह्या नेत्याने मुंबईमध्ये येऊन भडकाऊ भाषण केलं. म्हणे मुंबई, बॉम्बे, मुंबई नाही बॉम्बे इज अ कॉस्मोपॉलिटियन सिटी. म्हणजे बॉम्बे हा मुंबईचा, म्हणजे मुंबई हा महाराष्ट्राचा भाग नाही, हे देशाचं शहर आहे, हे कॉस्मोपॉलिटियन आहे, हे बहुभाषिक आहे. यांच्या एखाद्या शहरांविषयी तामिळनाडूत जा आणि ह्यांच्या एखाद्या शहराला बहुभाषिक म्हणा, तुम्हाला ठेवतील का बघा? तामिळनाडूत जा, कर्नाटकात जा, केरळात जा आणि तिकडच्या एखाद्या शहराला, आंध्रामध्ये जा, तेलंगणामध्ये जा, तिकडच्या एखाद्या शहराला देशाचं शहर म्हणा, हिंदी शहर म्हणा, ते ऐकतील? मग इथे महाराष्ट्रात येऊन जाणीवपूर्वक मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अगोदर येऊन आपण हे विधान करून गेलात आणि वरती तिकडे जाऊन चिथावणीखोर भाषण, बॉम्बे, यांची जीभ हासडते का मुंबई म्हणण्यासाठी? आपण 105 हुतात्म्यांचं बलिदान देऊन ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली. ही अशी तशी मिळाली. ह्यांना काय माहिती याचा इतिहास, या मुंबईचा इतिहास काय माहिती? या मुंबईला महाराष्ट्रात जोडण्यासाठी किती जणांनी त्याग केलेला आहे याचं यांना काय माहिती? यांना धचा म माहिती असेल. मग आज ह्या माणसाच्या विरोधात ज्यावेळेस सन्माननीय मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आवाज उठवला, त्याच्यानंतर त्याच्या विरोधात आज ह्यांचा ही धार्मिक रॅलीचं स्वरूप मोर्चामध्ये, आणि त्या मोर्चाच्या शेवटी हे काय म्हणतात तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल. हा धोका आहे, हा भविष्यात येऊ घातलेला धोका आहे, की धोक्याची घंटा आहे. घंटा कसली? घंटा वाजून झाली. हा धोका आता नाकासमोर टिचून येऊन उभा राहिलेला आहे. काय म्हणतं हे व्यक्ती? बरं, ही व्यक्ती आमदार आहे. मला एका गोष्टीचं नवल वाटतं, ही व्यक्ती आमदार म्हणजे तामिळनाडूत स्वतः भारतीय जनता पक्षाचे किती आमदार असतील मला माहित नाही, पण तामिळनाडू ऐवजी महाराष्ट्रात, तेही मुंबईत, भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. तेही तमिळ आहेत. तमिळ सेल्वन नावाचे सायन कोळीवाडा या भागातनं तमिळ आमदार येतो. आता मला सांगा, जर या भागातल्या अगर भाषेप्रमाणेच गेलंच, तमिळ संख्या मोजली, मराठी संख्या मोजली, हिंदी, गुजराती, इतर सर्व धर्मियांची संख्या मोजली, तर ह्यामध्ये मराठी हा बहुल आहे. हा सर्व भाग मराठी बहुल. आता समजा तमिळ मतदान एकत्र झालं, जरी समजा त्या भागात तमिळ राहत असतील, त्यांचं एकत्र मतदान झालं, तरी तमिळांच्या फक्त मतदानावर एखादा आमदार निवडून येईल एवढा मोठा एवढी मोठी तो भाषेचा समूह नाही तिथे. मतदान कोणी केलं? हा प्रश्न मराठी माणसाने स्वतःला विचारावा. पेढे वाटा पेढे, मुंबई कमजोर होते, महाराष्ट्र कमजोर होतोय. नाही, पेढे वाटा, महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा पेढे, बरं का? महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत, पेढे वाटा. अरे बेशरम लोक आहेत तुम्ही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. यांना निवडून देण्यामध्ये आपलंच योगदान. आणि आज ज्या वेळेस अशा प्रकारचे मोर्चे काढताना हे म्हणतात, कोणीतरी एक नेता म्हणतो
आम्हाला चॅलेंज करतो, आम्हाला चॅलेंज करायचं नाही इथे राहून. म्हणजे बघा ही 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 मजल कुठपर्यंत. जरा पहा ना काय म्हणाले ते. तमिळ लोकांच्या विरोधात काही बोलाल तर मुंबईमध्ये भव्य मोर्चा काढू असा इशारा भाजपचे मुंबईमधले आमदार तमिळ सेल्वन यांनी ठाकरे बंधूंना दिलाय. पाहूया. मुंबईत तामिळांविरोधात बोलाल तर अशाच मोठ्या रॅली काढू हे आव्हान भाजप आमदार तमिळ सेल्वन यांनी ठाकरे बंधूंना दिलंय. मुंबई महापालिका प्रचारात तामिळनाडूतील भाजप नेता अण्णामलाईनं मुंबईमध्ये येऊन बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं विधान केलं होतं. त्यावर ठाकरेंनी टीका केल्यानं तो मुद्दा आता पुन्हा भाजप आमदारानं उकरून काढलाय. धार्मिक उत्सवानिमित्त सायन ते माटुंगा अशी तमिळ लोकांनी मोठी रॅली काढली. எல்லாருக்கும் ஒவ்வொருத்தருக்கும் இப்ப நான் தெரியப்படுத்துறது என்னவென்றால், நம்மள எல்லாம் ஒரு மாதிரியா பேசுற தலைவர்கள் உங்களுக்கு தெரியும். கொஞ்ச நாளைக்கு முன்னால வந்துச்சு அந்த பேச்சுக்கெல்லாம் இந்த ஊர்வலம் ஒரு உதாரணம். எங்களை எல்லாம் சத்தம் போடாதீங்க, பேசாதீங்க, மரியாதையா நடத்துங்க அப்படிங்கிறதுக்கு இது ஒரு பெரிய உதாரணம். இதை விட ஒரு பெரிய உதாரணம், மும்பையில 1 லட்சம் பேர் ஒன்னு சேர்ந்து நமது शक्तीயை நமது காட்டு. आणि याचाच दुसरा अंक आज इथे मीरा भाईंदरमध्ये पाहण्यात आला. मीरा भाईंदरमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती, आता काही दिवसांपूर्वीच ते मराठी भाषिकांचं आंदोलन आपण सर्वांनी पाहिलं. आपल्याच राज्यात आपण आंदोलन करतो. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, परी आपुल्याच घरात हाल सोसते मराठी. काय म्हणावं मला या सगळ्यावर. ही तर सुरुवात आहे, भविष्य फार कठीण आहे. या ज्या डिंपल मेहता या महापौर झाल्यात, त्या आज महापौर झाल्यानंतर काय म्हणतायत पहा जरा, ऐका, मराठी ऐका त्यांची. आजपासून तुम्ही पदभार सांभाळले आहेत, काय तुमच्या विजन असणार आहेत, कशा प्रकारे तुम्ही मीरा भाईंदरसाठी काम करणार? या मीरा भाईंदरनी सर्व जनतानी आम्हाला एक मोठा प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी. आणि ज्या मुद्द्यामध्ये आम्ही सर्व ठिकाणी जे निवडणूक होती त्यावेळी आम्ही सर्व ठिकाणी फिरले होते, घरी घरी गेले होते, सर्वांच्या घरी गेले होते जनताच्या. तर जनताची जी अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न आहे, जेव्हापासून तुमचं नाव चर्चेत आलं होतं तेव्हापासून मराठी एकीकरण समितीने विरोध सुरू केला होता, आज पण विरोध केला होता, त्यांना काय आता सांगणार? बघा, मी महाराष्ट्राचीच मुलगी आहे. माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला. माझे वडील, माझे आई या सर्वांचा जन्म महाराष्ट्रामुळेच झालेला आहे. आणि माझा जे ओबीसीचं सर्टिफिकेट आहे, मी ओबीसी महिला आहे, तर माझ्याकडे हे सर्टिफिकेट पण आहे. तर मी कसं काय महाराष्ट्र होऊ शकते, तर हे त्यांना कळायला पाहिजे. मी महाराष्ट्राचीच मुलगी आहे आणि या जनताने मला प्रतिसाद दिलेला आहे. मीराबाईंची जी जनता आहे त्यांनी मला हे पदासाठी इतका प्रतिसाद दिलेला आहे. तर मी जनताचा खूप खूप अभिनंदन करते. आपल्या घरात आपणच उपरे झालो, आपल्या घरात आपणच परके कधी झालो हे आपल्याला आपलंच कळालं नाही. एकी नाही, जोपर्यंत एकी नाही तोपर्यंत बळ नाही. आपण उभे राहत नाहीत, आपल्या माणसांच्या पाठीशी आपण उभे राहत नाही. हा शाप आहे, आपल्या महाराष्ट्राला लागलेला हा शाप आहे. हा पूर्वानुपार चालत आलेला शाप आहे. आपण आपल्यांची जिरवण्यासाठी आपण इतरांच्या झोळ्या भरतो आणि इतरांच्या झोळ्या भरताना आपलीच कधी लागून जाते, आपल्याला आपलंच कळत नाही. असो, जे काही असेल ते. आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी दिलेला हा लढा एकदा पहा. मोर्चा सुरू आहे सध्या मीरा भाईंदरमध्ये आणि मुद्दा आहे की मराठी महापौर बसवावा आणि मराठी महापौर बसवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने करता मोर्चा काढला. पण मोर्चाला सध्या आता आपण पाहतोय की पोलीस आणि जे मोर्चेकरी यांच्यामध्ये थोडीशी झटापट सुरू आहे. मोर्चेकऱ्यांची अशी मागणी आहे की आम्हाला महानगरपालिकेपर्यंत जाऊ दे, पण पोलिसांचं असं म्हणणं आहे की जाऊ देणार नाही. आपण आता व्हिज्युअलमध्ये पाहतोय की कोणत्या प्रकारे धरपकड इथे सुरू आहे. आता नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यांना इथेच ठेवणार आहेत, पुढे जाऊ देणार आहेत की धरपकड करून यांना पोलीस वाहनमध्ये ठेवणार आहेत. पण सध्या इकडे वातावरण खूप जास्त तापलेलं आहे, खूप जास्त चिघळलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. काही मोर्चेकरी आंदोलन करताना खाली सुद्धा पडले. ते पडल्यानंतर बाकीचे जे मोर्चेकरी आहेत ते खूप जास्त आक्रमक झालेले आहेत. बॅरिकेडिंग आपण पाहिलं, बॅरिकेडिंग इथे तोंडात. त्या सर्व मराठी एकीकरण समितीच्या, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या म्हणण्यापेक्षा मराठी एकीकरण समितीच्या
या सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व मराठी बांधवांचे, जे त्यात सर्व सहभागी झाले, सर्व पक्षांचे, पक्षविरहित जे सहभागी झाले, त्या सर्वांचे आभार मानतो. कमीत कमी आपण हा आवाज उठवलात, कमीत कमी आपण याच्यावर लक्ष वेधलात, कमीत कमी 4 लोकांना त्याच्यावर बोलण्यासाठी आपण मजबूर केलात, त्यासाठी आपलं सर्वांचे आभार. पण भविष्य मात्र कठीण आहे. सारं असं सुटत चाललेलं आहे हातातनं, आणि ते पुन्हा आपल्या ओंजळीत येणं नाही. सुटलं. आज मीरा भाईंदर जात्यात आहे. मुंबई असेल, ठाणे असेल, सर्व महानगरपालिका सुपामध्ये आहेत. कारण महानगरपालिका आणि त्यामध्ये राहणाऱ्या लोकवस्त्या आता संमिश्र होऊ लागलेल्या आहेत. म्हणण्यापेक्षा झालेल्या आहेत, किंबहुना तुमच्याही पेक्षा वाढलेल्या आहेत, मराठी माणसापेक्षाही वाढलेल्या आहेत. फार कठीण आहे भविष्यामध्ये. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.